कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. घेतलं ना? ती उशीर अगं कुठे गेली सगळी मंडळी? कीर्ती, आशू, अहो काकू मी रेडी आहे. कशी दिसते मी? छान दिसते. ए वाव, तुझा नेकलेस किती छान आहे. ए या ना सेल्फी काढूया आपण. बरोबर, चल चल. कीर्ती, सुहास, आता मोबाईल मला दे आणि हे नारळ रेडी होता मी. हो पण फोन दे ना. नाही आई नाही, हा फोन तुझ्या हातात दिला ना की तू सारखी त्याच्याशी खेळत असतेस. मी नाही. काय मी म्हटलं होतं ना तयार झाले असतील म्हणून. हो रे, सगळे तयार झालेले तर दिसत आहेत, पण तुमचे राजकुमार कुठे आहेत? राजकुमार नेहमीप्रमाणे लेट. थांबा मी त्याला घेऊन येते. हा अरे वेट, आपने बुलाया हम चले आए. हम कब से तैयार है. हाँ, तुम्ही सब तैयार है लेकिन हम लेट आए क्योंकि लेकिन थोड़ा सा ही लेट आए. थोडा ठीक आहे, पण आज कुठे तुला जायचं नाहीये ना? मी तुला आधीच सांगितलं होतं काही कारण नकोयत मला. आई असेल तर कॅन्सल कर. मागच्या वेळी दागिन्यांच्या पूजेला जे झालं ते परत व्हायला नकोय. आज मला कुठेही जायचं नाही. आज मी काही करणार नाही. आज मी फक्त तुझ्याबरोबर असणार आहे. तू जिथे म्हणशील तिथे मी जाणार. तू जे म्हणशील ते करणार. सगळे प्लॅन्स मी कॅन्सल केले. लक्ष्मण, आशू एकदम सुधारलाय. बघा ना. अरे चला, तुमची सगळी तयारी झाली की नाही? म्हणजे काय चोप नाही, मग ऐनवेळी तिकडे गेल्यावर धावपळ नको, नाही का? हो भाऊ, सगळी तयारी झाली. अरे बरं, त्या दिव्याच्या घरच्यांना कळवलंय की नाही? भाऊ, त्यांना सगळ्यांना सांगितलंय आणि दिव्या आणि तिच्या घरचे डायरेक्ट तिथेच येणार आहेत. अरे मग चला, हे काय? माझी आई आणि माझी काकू कुठल्याही प्रकारचं सामान कदापि उचलणार नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. हा सेवक तुमच्या सेवेत हजर आहे. अरे वा, इतकी काळजी. लग्नानंतर पण आमची अशीच काळजी कर. हो चालेल. चला. उशीर झाला का आम्हाला? वेळ वाट बघायला लागली का? नाही, आम्ही पण आत्ताच आलोय. मग ठीक आहे. कशी आहेस दिव्या? छान. तुम्ही सगळे कसे आहात? तू सून म्हणून घरी येण्याची वाट बघतोय. आता लग्न निर्विघ्न पार पडू दे. तुमच्या दोघांचा संसार सुद्धा अगदी छान होऊ दे. यासाठी ही पूजा करायला सांगितली. गुरुजींनीच सांगितलं. होय, पोरांचं जर भलं होणार असेल का नाही तर गुरुजी जितक्या वेळेला पूजा कर म्हणतील का नाही तितक्या वेळेला आपण पूजा करायची. अगदी. दिव्या छान दिसतेस. थँक्यू. आशू, केलं मी कौतुक. म्हणजे नाही ग, आशू म्हणाला होता देवळात गेलीस की दिव्याचं कौतुक कर. काकू, मी असं काहीच म्हटलं नाहीये. तू दिव्या पण तू खरंच छान दिसतेस. चला आता, गुरुजींनी वेळ दिलीये तेवढ्यात आटतो सगळं. उशीर नको व्हायला. वंदना ताई, तुम्हाला मी एक लिस्ट दिली होती. ते सगळं सामान आणलंय का? हो, सगळं आणलं. नशीब आमचं. चला, सगळी तयारी झाली आपली. चला, सगळे जमा झाले. काय माझ्या, चला. अरे शिवाचा फोन आला होता. काय म्हणाली ती? अरे मी उचलला नाही कारण मी म्हटलं तिने जर बोलवलं आपल्याला तर मला नाही म्हणता येणार नाही. पूजा होईपर्यंत कॉल उचलू नको. आपण नंतर बघू काय करायचं ते. हा चालेल. बेस्ट आयडिया. चल.
भाई साहब, बापरे, आयुष्यात हे असं कधी वापरावं असं वाटलं नाही. आताच का वाटतंय? अरे अशी कशी लावायची? ओ नको बाबा. हे सगळं नको. बापरे, ह्यातल्या अर्ध्या गोष्टी कशा वापरतात, कशाला वापरतात हेही माहित नाहीये. पण छकुल्याला अशीच भेट की, एवढा चांगला समजून घेणारा मित्र भेटलाय, त्याच्यासाठी एवढं नटून द्यायची काय गरज आहे, है ना? ठीक आहे. अरे कोणाचा फोन आहे? अरे 4 मिस कॉल. बापरे, एवढे मिस कॉल म्हणजे कामाचाच फोन असणार. दिव्या पण ना, घेऊन जाता येत नाही का फोन? आता हा फोन द्यायला मंदिरात जावं लागेल. सगळी धावपळ होईल. कामाचे वाटतात फोन. एक करू शकते, छकुला तसे अजून फोन नाही उचलत आहे. मी जाऊन मंदिरात देते फोन, तोपर्यंत तो उचलेल कदाचित माझा फोन आणि माझं दर्शन पण होईल. हा, तसंही थोडी हिम्मत गोळा करावी लागेल मला. मग काय छकुल्यासमोर भीती नाही वाटणार. शिवा, छान दिसतेस. पप्पा आहात ना पाठीशी माझ्या? तुम्ही आहातच. तर आज नो अजय, नो शाहरुख, ओनली छकुला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.